इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. नमस्कार दादा. दादा, सर्वप्रथम आपल्याला दंडवत प्रणाम. आवड, अभ्यास, अध्यात्म, अभिप्रेरणा, अविरत प्रयत्न, आपल्या उपासनेवर असलेली अतूट श्रद्धा, या सगळ्या गोष्टींचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रद्धेय अरविंदजी आठले अर्थात दादा होय. त्यांनी पाठवलेल्या चित्रफितीतून त्यांच्या आयुष्याचा प्रवास डोळ्यासमोर येत होता. त्यांचे यूट्यूब चॅनल हे निसर्ग, पोटोबा आणि विठोबा यांचा संगम साधणारे आहे. वयाच्या 77च्या आसपास असणाऱ्या दादांचे 34,800 सबस्क्रायबर्स आणि 1500 व्हिडिओज त्यांनी पोस्ट केलेले आहेत. 6-7 वर्ष त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. त्यानंतर रिझर्व्ह बँक आणि घर हे सगळं सोडून गुरूंच्या शोधात त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. यात त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सहचारिणी श्यामलाताई, सारा संसार, मुलांच्या जबाबदाऱ्या या एकट्या माऊलीनं सांभाळल्या. त्यात झालाच कधी फोनवर संपर्क, अर्थात आधी आतासारखे मोबाईल तेव्हा नव्हते, तर फोनवर संपर्क झालाच तर तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे का? असेल तर माझी पूर्ण साथ आहे. हा दिलेला विश्वास तर शब्दातीत आहे. आपली साधना, सातत्य, साहसी वृत्ती, समाधान, संकल्पांची पूर्ती, समाजासाठी असलेलं प्रेम आणि जिव्हाळा या सगळ्याच गोष्टी संवादातून सहजपणे जाणवल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे करोनाच्या काळात 200 पुरुषांना आपण स्वयंपाकात स्वयंपूर्ण केलं. मला वाटतं ही तर सुरुवात आहे. अजून बरीच मोठी यादी बाकी आहे. आपलं एक वाक्य काळजात घर करून गेलं. मेहंदी लावायला 25,000 रुपये खर्च केल्या जातात. मात्र ब्राह्मणांची सेवा घेऊन त्यांना देण्याची वृत्ती समाजात नाही. आपल्याकडून खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्यात, समजून घ्यायच्यात, शिकायच्यात. 4x7च्या आकाराच्या खोलीत आपण 4 महिने तपश्चर्या केली आहे, साधना केली आहे. आपली साधना जवळपास 27 वर्षांची आहे. आपल्याकडूनच जाणून घेऊया दादा. थेट संवाद आता आपला. नमस्कार नमस्कार. मी अरविंद आठले. नॉर्मली माझ्या चॅनलचं हे पहिलं वाक्य असतं. यूट्यूब चॅनल मी सुरू केलं कारण गुरुची महती समजावी. आपली फार प्रचंड परंपरा आहे, हजारो वर्षांची परंपरा आहे आणि गुरूंची परंपरा ही आपली प्रचंड मोठी आहे. गुरु म्हणजे काय हा एक फार मोठा प्रश्न आपल्याला दरवेळी सगळ्या समाजाला पडतो की हे इतके लोक त्या गुरुच्या मागे का लागतात, उद्दिष्ट काय गुरु असण्याचं. तर गुरुचं उद्दिष्ट समजण्यासाठी आपण स्वतःच्या आत जाणं आवश्यक आहे. पहरे उलट कमलों में पलट देखले मौजा घट घट में नाथ विराजा अशी रचना आहे संतांची. हे आत उलट म्हणजे काय आहे हे गुरु शिकवत असतो. त्यामुळे गुरुची प्रचंड महती आहे. आपण आपल्या अनुभवाने जाणारा फार क्वचित कोट्यावधीत एखादा साधक असतो. गुरुची आवश्यकता असणारे आणि नसणारे बहुतेकांना ते आवश्यकता सुरुवातीला वाटत नाही, परंतु नंतर खाचखळगी जेव्हा लक्षात यायला लागतात त्या खाचखळग्यातून हात देऊन वर काढणारा जो असतो तो असतो गुरु. मी एक छान पुस्तक वाचलं. ठकार बहुतेक त्यांचं लेखकाचं नाव. की गुरुची स्थिती कशी असते तर तो वर बसलेला असतो, टेकडीच्या वर, आणि खालून सगळे येणारे सर्व साधक त्याला दिसत असतात. त्याचे जे काही उपासक असतात, शिष्य असतात,
तर कोण कुठे अडलेला असतो हे त्याला वरून समजत असतं. त्याला खड्डा दिसतो, त्याला समजा एखादा ओहोळ वाहत असेल, ओढा वाहत असेल तर तो कसा पार पडावा, त्याच्याजवळ कुठे पूल आहे, त्या पुलावरून कसं येऊन पुन्हा पहिल्या रात्रीला कसं यावं, हे सगळं तो गुरु शिकवत असतो, कारण त्याला ते वरून दिसत असतं. गुरु एक फार प्रचंड अशी तत्वज्ञानी संस्था आहे असं म्हटलं तरी चालेल. एक मूळ गुरु शिवशंकर, आणि हा शिवशंकर या प्रत्येक गुरूंच्या मध्ये कुठेतरी आधार असतो त्या शिवशंकरांचा या गुरूंना, आणि ते त्याला कंट्रोल करत असतात अशी माझी वैयक्तिक समजूत आहे. अनेक देह धारण करून, कारण या एका गुरुला हे सगळे इतके देह धारण करून शक्य नाही आहे, आणि काळाप्रमाणे काळाच्या गरजाही बदलत असतात. त्यामुळे त्या त्या काळात त्या त्या प्रकारचे गुरु उत्पन्न करणं हे त्या शिवशंकरांचं काम आहे. उत्पत्ती स्थिती लय, तर उत्पत्ती स्थिती लय हे ब्रह्मा विष्णू महेशांचं जे काही कार्य आहे यात शिवाचं फार मोठं प्रचंड असं कार्य आहे. प्रत्येक गोष्टीचा लय झाला पाहिजे. आपल्या जीवनकार्याचा लय होणं, जीवन साफल्य जे या ठिकाणी होतं त्यावेळी त्या जीवन कार्याचा लय होतो, आणि हे जीवन साफल्य करण्यासाठी गुरु आपल्याला मदत करत असतात. तुम्ही कोण आहात, मूळ कोण आहात तुम्ही, हे गुरु आपल्याला समजावून सांगत असतो. प्यारे उलट कमलो में पलट ही जी काय मगाशी मी तुम्हाला काव्य सांगितलं, ते आपले सप्तचक्र आत आपल्यामध्ये आहेत, आणि ही सप्तचक्र सप्तलोकांशी संबंधित आहेत. या सप्तलोकांचा प्रवास ह्या सप्तचक्रातून होऊ शकतो, आणि हे सगळं झाल्यानंतर, त्यांचं ज्ञान झाल्यानंतर विसर्जित करायचं आहे आपल्याला, त्याला आपण मुक्ती म्हणतो. ही करण्यासाठी कुठेतरी जीवाची, प्रत्येक जीवाची धडपड चालू असते. त्याला माहिती नसतं की आपली धडपड कशासाठी आहे, परंतु ही धडपड या सर्व जीवनचक्रातून, दुःखमरणाच्या चक्रातून, सुखदुःखाच्या चक्रातून सगळीकडून आपण नष्ट होऊन शांत व्हावं. शेवटी शांत होणं हे आपलं उद्दिष्ट असतं, पण ते नकळत आपण घडत असतो. आपल्याला माहीत नाही आपण या उद्दिष्टाप्रती कसं चालतो, परंतु ज्याला थोडीफार कल्पना येते तो त्या क्षणी साधक होतो. एखाद्या गुरुला शरण जातो, आणि शरण गेल्यानंतर गुरु त्या टाकीचे घाव घालतो त्या दगडावर. आपण दगडासारखे असतो, काही आपल्याला समजत नसतं. अज्ञानी, प्रचंड अज्ञानी. मोठे मोठे लोकसुद्धा प्रचंड अज्ञानी असतात. समाज ज्यांना खूप ज्ञानी समजतो असेही लोक काही वेळा प्रचंड अज्ञानी असतात, कारण स्वाभिमान उत्पन्न झाला की मिळालेलं ज्ञान सगळं नष्ट होतं, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे हा स्वाभिमान नष्ट होणं हे फार मोठं काम आहे, आणि हे काम गुरु करत असतो तुमचं. ज्या क्षणी तथाकथित गुरु ढळतात त्या क्षणी त्यांची अवस्था समाज काय करतो हे आपण काही उदाहरणं सध्या समाजामध्ये बघतो आहोत. जेव्हा मी कुणी आहे ही भावना पुन्हा उत्पन्न होते, आत्मसन्मान जागृत होतो, अहंकार जागृत होतो, आणि हा अहंकार जागृत झाल्यानंतर त्याचं गुरुत्व त्या ठिकाणी संपतं, आणि त्याचा गुरु त्याला शिक्षा देतो. ही शिक्षा कशा प्रकारची आहे ही उदाहरणं समाजात आपण सध्या बघतो आहोत. अध्यात्माचा अर्थ माझ्या आत जाऊन डोकावून मी कोण आहे, मी मूळ कोण आहे हे शोधणं, हे अध्यात्म आहे. आणि हे अध्यात्म शिकण्यासाठी आपण गुरुकडे जात असतो. गुरु हे तत्व आहे. अनेक शरीरातून तो काम करतो. मग ते स्वामी समर्थ असतील, पावसचे असतील, अजून कोणी असतील, हे सगळे गुरु एका विशिष्ट तऱ्हेने बांधण्याचं काम हा भगवान शिवशंकर करत असतो. हे त्याच्या अधिपत्याखाली आहेत, आणि ज्यावेळी हे अधिपत्य धुकारलं जातं त्यावेळी तो शिवशंकर त्याला बरोबर त्याची सजाही देतो. तर आता माझं सांगतो, माझं उदाहरणावर मी सुरू करतो. माझं ज्ञान हे कुठेही पुस्तकातून मिळवलेलं नाही आहे. माझं वाचन अत्यंत कमी आहे, आणि वाचन कमी आहे हा माझा फार मोठा ॲडव्हान्टेज आहे. वाचनामुळे ग्रह उत्पन्न होतात की हे अमुक ते तमुक, ह्याच्या व्याख्या आपण मन ठरवून टाकतो. आपल्या गुरु कसा असावा ह्याचं मन ठरवून टाकतो. गुगल सगळं वाचतो आपण. गुगल पालथा घातल्यानंतर सगळं जगाचं ज्ञान होतंच तुम्हाला आपोआप. अगदी परमेश्वर काय आहे इथपासून सगळं ज्ञान त्या माणसाला वाचून झालेलं असतं. ही असते माहिती. परंतु माहितीच आपल्याला ज्ञान वाटायला लागते, आणि मग एक प्रकारचं मला सगळं कसं माहिती आहे आणि मी ते दुसऱ्याला कसं शिकवीन हे व्हॉट्सॲपमध्ये आपण बघतोच.
किती प्रकारचे काय काय सगळं ज्ञान त्या व्हॉट्सॲपमध्ये भरलेलं आहे आणि अंधानुकरण करून आपण त्याचं अनुकरण करतो. ते यासाठी गुरु समजावा. माझी सगळी गेल्या अनेक वर्षांची धडपड, गुरु हे तत्त्व समजलं पाहिजे. तत्त्व आहे. कुठला देह म्हणजे गुरु नसतो, त्या देहात वास करणारं विशिष्ट चैतन्य म्हणजे गुरु आहे. मग ते गोंदवलेकर महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, स्वामी विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंस असतील, कुठलेही असू शकतात. ही सगळ्यांची शरीर हा गुरु वापरत असतो. त्यामुळे शरीराला कधी गुरु समजू नये. शरीराला गुरु समजल्यानंतर तो गुरु जर देह सोडला त्यांनी की नंतर फार पंचायत होते. तो माणूस सैरफैर होऊन जातो. अशी उदाहरणं मी बघितली आहेत. या सगळ्यांपासून सावध करण्याचं काम मी गेले अनेक वर्ष करतो आहे. आता हे काम माझ्याकडे कसं आलं हा एक मोठा दैवी भाग आहे. मी अत्यंत नास्तिक होतो. माझे वडील पुण्याला वेदपाठ शाळेत शिकवत असत आणि ते इतके प्रामाणिक आणि इतके वैदिकाचे ते पैसे याज्ञिकेचे पैसे नसत घेत. आणि आपला समाज आपल्या गुरुजींना काय देतो हे आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. मगाशी जसं मॅडमने सांगितलं की आपण सगळ्यात चिकूपणा कुठे करतो तर ते गुरुजींपाशी. मेहंदीला 25,000 खर्च करू पण गुरुजींना 2,000 5,000 द्यायचं की आपल्या जीवावर येतं. अरे ज्या माणसाने आयुष्य सगळं खर्च घातलेलं आहे, वेदविद्या आत्मसात करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. पाठांतर इतक्या प्रचंड प्रमाणात करणं ही काही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. तो त्याचं जीवन सगळं देऊन हे करत असतो. त्यालाही संसार आहे, त्यालाही बायका मुलं आहेत, त्याच्याही बायका पोरांनी मुलांनी चांगलं शिकावं असं त्याला वाटतं. त्यालाही वाटतं की हाताखाली एक स्कूटर गाडी असली तर फार चांगलं. मग त्यांनी ते का करू नये आणि ते करण्यासाठी आपण मदत का करू. शेवटी त्याचा तो व्यवसाय आहे. पण त्या व्यवसायामध्ये विद्वत्ता आहे, कष्ट आहेत, प्रचंड मोठे कष्ट घेतलेले असतात त्यांनी. आणि हे जेव्हा माझ्या वडिलांच्याबद्दल जेव्हा मी बघितलं, आम्ही 10 भावंड आणि भिक्षुकीवर तो संसार कसा चालला असेल तुम्ही कल्पना करू शकता. त्यामुळे मी प्रचंड नास्तिक झालो. देव म्हटलं की मला राग यायचा. हा कसला देव, इतका अन्याय, असा अन्याय करणारा देव कसा काय असू शकतो असं मला वाटायचं. आणि त्यामुळे कुठेतरी माझ्या मनात प्रचंड नास्तिकता भरली. आता मी कोल्हापुरात राहत असे, अंबाबाईच्या देवळापर्यंत समोरून गेलं तरी मी आज जात नसे. असा साधा नमस्कारसुद्धा कधी केला नाही. लग्न झाल्यानंतर मी बायकोला कधी मंगळागौर करू दिली नाही. हे कशाला तेल वाया घालतं, काय करायचं, काय उपयोग काय त्या सगळ्याचा. इतका टोकाचा मी नास्तिक होतो. परंतु एक योगी पुरुष माझ्या जीवनात आला. त्याचे पुस्तक मी काही वाचलं, त्याच्यावर मी वाद घालण्यासाठी गेलो. मला या सगळ्याचा राग असायचा. अध्यात्म म्हणलं की मला राग यायचा. माझ्याबरोबर जे काय मित्र ते रामकृष्ण परमहंसांच्या याच्यात जाणारे किंवा इकडे तिकडे गुरुत्वाचं हे करणारे, मी त्यांची थट्टा करायचो. हे काय मूर्खपणा करताय तुम्ही असं म्हणायचो. अशी माझी स्थिती होती. जी स्थिती आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे ते मी सांगेन, वाईट आहे तेही सांगणार. मला प्रामाणिकपणे हे सगळं भाषण तुमच्यासमोर ठेवायचं. माझे अनुभव प्रामाणिकपणे ते कसे वाईट आहेत चांगले आहेत हा विचार मी करत नाही. कारण हे चांगलं वाईट तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतं. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडत असतं ते त्याला समजलं पाहिजे की हे चांगलं आहे हे वाईट आहे. कुठेतरी आपण केवळ असे घोड्याला बांधतो तसे हे बांधून समोर नाही बघायचं. आपल्याला हे असं करून सगळं पूर्ण सृष्टी आपल्याला इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे विचार करून बघायची आहे. आणि ही बघाल तरच तुम्ही पुढे जाल, नाहीतर तुम्ही अंधभक्त व्हाल. अंधभक्त हा शब्द काही वेळा काही लोकांना रुचत नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. माझे गुरु कसे श्रेष्ठ आणि इतरांचे कसे कनिष्ठ अशा लोकांच्या ह्याच्यात हे येतात विचार. माझ्या गुरूंनी म्हणलेले विचार तेवढे बरोबर आहेत, इतरांचे विचार कसे चूक आहेत हे अहमकेने सांगतो. माझं एक विशिष्ट मत आहे तर तेच कसं बरोबर आहे आणि इतरांची मतं कशी चूक आहे हे जेव्हा आपण सांगायला लागतो तेव्हा ती अतिश्रद्धा होते. अशी धर्मांतरित झालेली जी माणसं असतात ती जास्ती कडवी असतात. बाटकी म्हणतो आपण त्याला, ही जास्ती कडवे असतात. तसे आपण नुकतेच गुरु ज्यांनी केलाय असे लोक कडवे असतात. या सगळ्याचा अनुभव मी माझ्या आयुष्यात गेला आणि लक्षात आलं की प्रत्येकजण परमेश्वरा समान आहे. जेव्हा माझी केव्हा गुरूंची भेट झाली तेव्हा त्यांनी मला पहिलं वाक्य सांगितलं की मी जसा तुझ्यात आहे तसा इतरांच्यातही आहे आणि इतरांच्यात पाहायला मला शिक. आणि मग माझे डोळे उघडले. हे चांगलं ते वाईट हा सगळा कल्पनाबाईंचा जो काय खेळ आपण आपल्या कल्पना भरलेल्या आहेत आपल्या मनामध्ये
या कशा चुकीच्या आहेत. आणि आग्रह, आमच्या गुरूंचं एक हे होतं की अनाग्रह म्हणजे वैराग्याची सुटसुटीत व्याख्या त्यांनी केलेली होती. पुण्याचे अण्णासाहेब पटवर्धन त्यांचे शिष्य होते आणि त्यांनी हेच सांगितलं की अनाग्रह म्हणजे वैराग्य. कुठल्याही गोष्टीचा आग्रह नको. माझंच बरोबर आहे, तुझं चूक आहे, हा कुठलाही आग्रह नाही. तुझं तुझ्या जागी बरोबर आहे, माझं माझ्या जागी बरोबर आहे. मी तुला सुधारायचा प्रयत्न करणार नाही, तू मला सुधारायचा प्रयत्न करू नको. आपण इंडिपेंडेंटली त्या परमेश्वराचं भक्ती करूया, त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया, असं आपण ठरवलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगितलं की नास्तिकता अत्यंत, मी त्या ग्रस्तांशी वाद घालायला गेलो आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की बा तुम्ही असं करा, हे आपण चर्चा करण्यापेक्षा एक विशिष्ट तुम्हाला मी उपासना देतो, एवढी करा, 15 दिवसांनी मला भेटा. म्हटलं हरकत नाही. असा चेव असतो माणसाच्या अंगात त्या तरुणपणामध्ये. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, त्याप्रमाणे मी उपासना सुरू केली आणि काय सगळं माझं आयुष्य बदलून गेलं. मला दुसरं उपासनेशिवाय काही सुचेना, असा ध्यास लागला. काही अनुभव असे काही आले हे की माझं कुठेतरी प्रचंड पूर्वीची पुण्याई माझी जागृत झाली आणि मग पूर्वजन्म स्मृती मला त्यावेळी झाली. आणि पूर्वजन्म स्मृती झाल्यावर त्या जन्मीचे बायका मुलं, त्या जन्मीचं सगळं हे आणि या जन्मीचं हे बघून माझ्यात एक प्रचंड वैराग्य उत्पन्न झालं. हे काय चालू आहे? आणि मग अध्यात्माचा मला अर्थ समजायला लागला. हा अर्थ समजता समजता मी त्याच्यात खोल डुबलो त्या पाण्यामध्ये. मग प्राणायामाचा अभ्यास सुरू केला. गणपतीची उपासना मला सांगितली होती. प्राणायामाचा मी अगदी केवळ कुंभकपर्यंत अभ्यास केला. 2 वर्ष मी केवळ मधला जो हे आहे त्याच्यात राहू शकतो. कुंभक, पूरक रेचक कुंभक ह्या ज्या हे आहेत, पूरक कुंभक रेचक, त्या कुंभकामध्ये कित्येक काळ मी राहत असे. केवळ कुंभक अशी ती अवस्था आहे. आणि मग वेगवेगळ्या हे होतात, कृती होतात वेगवेगळ्या. त्यानंतर भस्रिका होते, नवली, गर्भासन, अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची हातून माझ्या घडायला लागली. शरीर ते करायला लागलं. मी इंडिपेंडंट पाहायला लागलो. हे माझं शरीर काय करत आहे. मी म्हणजे शरीर नाही, हे मी शिकलो त्यावेळी. त्यावेळी मी शवासन शिकलो. शवासनचा आपण फार वेगळा अर्थ सध्या रूढ अर्थाने घेतो. शवासन म्हणजे आराम करणे, हातपाय असे पसरून शरीर ढिलं सोडणे एवढा आपण समजतो. ते शवासन नाही आहे, ते आहे शिथिलासन. आपण शरीर शिथिल करतो. शवासन म्हणजे प्रत्येक एकेका अवयवामध्ये प्राण आणायचा. योगनिद्रा तुमच्यापैकी जर कोणी शिकला असेल तर अंगठ्यापासून प्राण आणून तिथून तो सहज यापर्यंत इथून तो प्राण बाहेर जातो आज्ञाचक्रातून. हे शवासन मी शिकलो. त्यासाठी अंतरानुभव नावाचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. आळंदीच्या नरसिंह सरस्वतींच्या एका शिष्याने ते लिहिलेलं आहे, लोणारच्या सच्चिदाश्रम स्वामी म्हणून. तर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी शेवटी आश्वासन दिलं होतं की जे कोणी हे करेल त्याला मी प्रत्यक्ष दर्शन देईन. आणि त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करता करता एक दिवस साक्षात स्वामी समोर येऊन बसले, आळंदीचे नरसिंह सरस्वती. मला ते नरसिंह सरस्वती आहे हे माहीत नव्हतं, कारण नरसिंह सरस्वती कधी बघितले नाहीत. जी बघतोय ती चित्र बघताय. चित्र ही काय अनेक बहुतेक वेळा कल्पनेने केलेली असतात, प्रत्यक्ष चित्र असत नाही. 3 दिवस ते माझ्यासमोर बसले. ते बसून हसत असत. मला समजत नव्हतं की हे कोण आहे. आणि त्यानंतर मी रिझर्व्ह बँकेत नागपूरला कामाला होतो. तर त्या ठिकाणी एकाच्या पाकिटामध्ये मी त्यांचा फोटो बघितला. म्हटलं हे कोण आहेत? तर त्यांनी सांगितलं की हे असे असे नरसिंह सरस्वती आहेत आळंदीचे. म्हटलं हे माझ्यासमोर 3 दिवस येऊन बसले आहेत. तो माणूस असा माझ्याकडे बघायला लागला. काय सांगता तुम्ही? काही वाटेल ते बडबडता काम. आम्ही इतके वर्ष करतोय सगळं, आम्हाला अजून त्यांचं लक्ष नाही दिसलं, तुम्हाला तुमच्या समोर येऊन बसले म्हणता. काय असा कोणाचा विश्वास नाही बसत ना. आणि विशेषतः माझ्यासारख्या नास्तिक माणसावर तर कोण विश्वास ठेवणार. त्यामुळे शेवटी मी त्यांचा पत्ता मठाचा घेतला आणि त्यावेळी आळंदीला बुवासाहेब गोडबोले नावाच्या गादीवर होते. त्यांच्या मी भेटीला आलो. भेट झाली. 1 दिवस 2 दिवस मी राहिलो मठामध्ये. त्यांचा माझा रुळांबंधन नसल्यामुळे आमचं काही विशेष बोलणं झालं नाही. फक्त दर्शन झालं, महाराजांचं दर्शन झालं, समाधीचं दर्शन झालं आणि मी परत आलो. आता ह्या ज्या वेगवेगळ्या क्रिया होतात
या अंतरानुभवाचे हे. त्याच्या आधी मी काय जनार्दन स्वामी म्हणून नागपूरला एक फार प्रख्यात संन्यासी होऊन गेले, योगी होते. त्यांच्याकडून मी योगासनं आणि इतर प्राणायाम किंवा हे एवढं शिकलेलं होतं. यापेक्षा योगाचा जास्ती प्रसार आहे हे मला माहिती नव्हतं. तो सगळा या ग्रस्तांच्या सहवासात आल्यानंतर झाला. त्यानंतर मग मी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. साताऱ्याच्या जलमंदिरमध्ये किंवा गोव्याला डिचोलीमध्ये किंवा इकडे तिकडे अशी माझी व्याख्यानं व्हायला लागली. पुण्याला गीता धर्म मंडळामध्ये. आणि हे जसं वाढायला लागलं तसं ज्यांनी मला शिकवलं त्यांना असं वाटायला लागलं की हा आपल्या डोक्यावर बसणार. आणि मग त्यांनी माझी खरी परीक्षा त्यांनी म्हणण्यापेक्षा मी गुरुनी पाहिली असंच समजतो. मी कोणाला शारीरिक गुरु समजत नाही. त्यांनी खच्चीकरण करायचं ठरवलं की नाकापेक्षा मोती जड कधी कोणी होऊ देत नाही. हे संप्रदायातील तितकंच सत्य आहे जेव्हा ते संप्रदायाचे जे अर्धवयू असतात ते जेव्हा खरेच पोचलेले नसतात. कारण उलट त्यांना आनंद व्हायला पाहिजे की आपला शिष्य एवढा मोठा होतो आहे. तसं होत नाही. लाता खाव्या लागतात. आणि त्यानंतर माझ्यावर अशा प्रकारचे काही आरोप करून मी त्या ह्याच्यातून मला बाहेर व्हावं लागलं, त्यांच्यापासून दूर व्हावं लागलं. आणि दूर झाल्यानंतर माझ्या जीवनात इतका प्रचंड दुःख आलं. 12 वर्ष मी अतिशय वाईट अशा अवस्थेत, कोणी कल्पना नाही करू शकत अशा घडलेल्या अवस्थेत मी 12 वर्ष काढली. आता हे काढणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. 12 वर्षाचा काळही काही कमी नव्हता. मग त्यानंतर फिरता फिरता आमची काही मित्रमंडळी आम्ही बद्रीनाथला गेलो होतो. तर त्या बद्रीनाथमध्ये एका संन्यासाची माझी भेट झाली. त्यांचं नाव होतं परमानंद अवधूत. या संन्याशांनी माझं सगळं आयुष्य बदलून टाकलं. मी त्याला म्हटलं की मी गुरुच्या शोधात आहे. गेले 12 वर्ष मी अत्यंत विपन्नावस्थेत आहे आणि मला काय करावं काय समजत नाही. असं वाटतं की आत्महत्या करून द्यावी. कारण काय आईवडिलांपेक्षा जास्ती मान ज्यांना आपण दिला त्यांनी जर आपलं असं खच्चीकरण केलं तर तो माणसाला ते सहन करणं शक्य होत नाही. त्यामुळे मी व्यसनाधीन झालो. ही जी विपन्नावस्था म्हणतोय ती व्यसनाधीनता होती. अतिशय काळ घरच्या लोकांना त्यामुळे त्रास झाला. मी पत्नीला म्हणत असे की माझा पूर्वजन्माचे गुरु मला आठवतात, ते मला आज ना उद्या यातून बाहेर काढतील. आणि त्या योजनेप्रमाणे मला बद्रीनाथला या परमानंद अवधूताची भेट झाली. त्यांनी उपदेश केला. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मी रडलो गळा. पण ते म्हणे मी काय तुमचा गुरु नाही आहे, पण तुमचे गुरु तुम्हाला लवकरच भेटतील. तुम्ही परत जा आणि तुकारामाचा आदर्श ठेवून वागा. मला माझ्या अंगात तर ते योगाची भरलेली होती की मी म्हणजे कोणी योगी आहे, योगशास्त्रातला प्रवीण आहे, ही एक भूमिका जी काय मनातली होती ती माझ्या डोक्यात भरलेली होती. ते म्हणे नाही तुम्ही भक्तिमार्गी आहात, तुम्ही योगी नाही. आणि भक्तिमार्ग स्वीकारा, तुकारामाचा आदर्श घ्या. त्या बद्रीनाथला मला तो माणूस सांगितलं की तुम्ही तुकाराम घ्या. आणि मग आल्यानंतर तुकारामांचं एक चरित्र मला मिळालं. आणि हे चरित्र वाचल्यानंतर मला समजलं की मी कुठे चुकतो आहे. छोटंसं आधी इंग्लिशमधलं चरित्र होतं. मी कुठे चुकतोय हे माझ्या लक्षात आलं. आणि मग ठरवलं की आता गुरुशिवाय काय नाही. गुरु भेटल्याशिवाय आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही. जे काही आपण विपन्नावस्था भोगलेली आहे ह्याच्यातून बाहेर पडायचंच आहे. पण त्याला हात धरणारा गुरुशिवाय कोणी असू शकत नाही. आणि मग मी ठरवलं की आता नोकरी सोडायची. कारण नोकरी करून हे सगळं करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. मी हे करीन ते करीन, मी अध्यात्मिक करीन, मी छान संसारही करीन, मी छान अमुक करीन, संसार माझा सुखाचा होईल आणि तरीही मी माझ्या सगळं आध्यात्मिक अवस्था गाठीन, असं असत नाही. आपल्या या कल्पना भोळसट कल्पना असतात. या तुम्हाला काही लोकांना हा शब्द आवडला नाही, परंतु नॉर्मली आपण भोळसट असतो या क्षेत्रात. हे मी अनुभवातून सांगतोय. आणि मग त्यानंतर नोकरी सोडायचं ठरलं. मुलांची शिक्षण अर्धवट, लग्न व्हायची होती, सगळी जबाबदारी होती. तरीही मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. कारण मला चैन पडत नव्हतं. कासावीस होत होतो की गुरुशिवाय काही शक्य नाही. ती जी ओढ होती त्या ओढीने मला नोकरी सोडायला लावली. लोकांनी मूर्खपणाचा एक शिक्काच मारला, हा ह्याच्या इतका मूर्ख माणूस नाही. आता काय जे काही आहे ते ऐकणं भाग होतं आणि दुसरा काही पर्याय नव्हता. त्याला ऐकलं, इलाज काय. आणि मग नोकरी सोडून मी गुरुशोधार्थ
घरातून बाहेर पडलो, सगळ्यांचा निरोप घेतला घरात लोकांचा. हे अत्यंत मोठं धाडस होतं. हे मला नंतर लक्षात आलं की हे जर काही विपरीत झालं असतं यातून तर मी काय केलं असतं. आपल्यावर आपल्या संसाराची जबाबदारी आहे, आपल्या बायका मुलांची जबाबदारी आहे, ही परमेश्वराने आपल्यावर दिलेली आहे. ती सोडून मी चाललो की काय, अशी कुठेतरी एक मनामध्ये जी काय वाईट कल्पना उत्पन्न झाली. मी माझं कर्तव्य चुकवतोय ही एक भावना उत्पन्न झाली. पण निराश नव्हता, मला गुरु हवा होता. आणि मग त्याप्रमाणे मी बाहेर पडलो, फिरत राहिलो, कुठे कुठे अनेक ठिकाणी फिरलो. कोल्हापुरात एक वाघबिळानंतर यती म्हणून एक होते, त्यांना भेटायला गेलो. ते त्या कोल्हापूर वाघबिळाजवळ एक ठिकाण होतं, स्वामी समर्थांच्या एका शिष्याची समाधी आहे तिथे. त्या ठिकाणी गोवर्डी म्हणून एक कुटुंब राहतं, ते सगळी सोय पाहतात. तिथे गेलो. अत्यंत सुंदर स्थान, माझ्या पाहण्यात इतकं सुंदर स्थान दुसरं कुठलं नाही. तर त्या ठिकाणी गेलो, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न, पण ते नेमके त्या दिवशी आदल्या दिवशी तिथून वाडीला गेले. मग तिथून वाडीला आलो. वाडीला गेलो तर तिथे समजले की ते रत्नागिरीला गेले. तिथून मग रत्नागिरीला गेलो, पाठलाग. परंतु रत्नागिरीला समजलं की ते आणखी कुठे तिसरीकडे गेले. आता हे असं किती फिरत बसणार. शेवटी निराश होऊन परत आलो आणि आळंदीला फिरत फिरत, मग त्यावेळी मी गाणगापूरला गेलो, गोंदवल्याला गेलो. असे ज्या ज्या ठिकाणी कुठे असे काही अशी सोय असते असं वाटतं, त्या अशा सर्व ठिकाणी फिरत फिरत मी आळंदीला आलो. आळंदीला जातीनी आहे धर्मशाळेत, ब्राह्मण धर्मशाळा, बाळ्यांची धर्मशाळा, शिंप्यांची धर्मशाळा. त्याप्रमाणे एका ब्राह्मण धर्मशाळेत मी गेलो, 2-3 दिवस राहिलो. आणि मग तिथून मला सांगितलं की इथे एक लग्न आहे, आता तुम्हाला रिकाम करावं लागेल. तर तिथून मी या नरसोबतींच्या मठामध्ये आलो. तिथे माझी सोय झाली. मठामध्ये मी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. गुरुचरित्र हा फार मोठा प्रामाण्य ग्रंथ आपल्याकडे समजला जातो, त्यामुळे तो फॉलो करायचा असं ठरलं. गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली आणि काय हो माझं नशीब, त्या दिवशी रात्री प्रत्यक्ष महाराज माझ्यासमोर नरसिंहसाचे. ते मला काही प्रश्न विचारत होते आणि मी काही उत्तर देत होतो, पण ते मला दिसत नव्हते. त्या पूर्ण माडीवर मी एकटाच होतो. पावसाळी दिवस असल्यामुळे कोणी बाकी लोक आले नव्हते. आणि मग ते मला म्हणाले, काय करतोय? म्हटलं असं असं गुरुचा शोध. त्यांनी सांगितलं जा घरी परत. म्हटलं तुम्ही सगळं सांगता ठीक आहे, पण तुम्ही मला दिसत का नाही? त्यांनी फक्त एकच वाक्य सांगितलं की वैराग्य आल्याशिवाय माझं नखही दृष्टी पडत नाही. विवेक आणि वैराग्य ह्या 2 मुख्य गोष्टी आहेत. ह्या अध्यात्मात लक्षात घ्या, विवेक आणि वैराग्य आल्याशिवाय काही होत नाही. अलिप्त तुम्हाला राहता आलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही पटकलीत तरी तुम्हाला गुरु मिळणार नाही. वेळ आले तर बंधू गुरु समाजामध्ये भरपूर पसरलेला आहे, तसा मिळेलही एखादा तुम्हाला, परंतु गुरु नाही मिळणार. आणि मग त्यांनी घरी मला परत पाठवलं आणि गुरुचरित्राची पारायण कर, तुझा मार्ग आज ना उद्या प्रशस्त होईल. त्यानंतर मी परत आलो, घरी आलो. 6 महिने मध्ये गेले होते आणि त्यांनी जे काही उपासना सांगितले त्याप्रमाणे सुरू केली. पुढे मला कारंजाला जाण्याची इच्छा होती. दत्त जयंतीला आपण कारंजाला जाऊ. 8 दिवस आधी गेलो, तिथे एक पारायण केलं आणि पारायण केल्यानंतर तिथून मी धुळ्याला जायचं ठरवलं. त्या ठिकाणी एक संन्यासी आले होते. काही माझ्या मनात जे काही अशी घालमेल होते, आपल्याला वाटतं कुठेतरी एक भगवे कपडे घातलेला माणूस दिसला की त्याच्यासोबत आपलं मन मोकळं करायचं, आपल्या शंका विचारायच्या. त्याप्रमाणे त्या संन्याशांकडे मी गेलो. ते आत एका खोलीमध्ये बसलेले होते. मी जाऊन शेजारी बसलो तर त्यांनी माझ्याकडे फक्त असं नजरेने बघितलं. खाली ही माझी जागा आहे, मी वर आहे. हा भाव ज्याला आला त्याचं आयुष्य खरोखर फुकट गेलं आणि ते त्यांना समजत नाही. त्याच्यात उच्च आपपर भाव आला की हा सामान्य माणूस आहे आणि खाली बसावा, मी उच्च आहे, मी संन्यासी आहे. अहो अभिमान जात नाही हो, नुसते भगवे कपडे घातल्याने अभिमान जात नाही. त्याच्यासाठी प्रचंड उपासना लागते, गुरुला शरणागती असावी लागते. त्यामुळे मला जो काही उपदेश पहिला केलेला होता की
मी दिसायचं असेल तर मी सगळ्यांमध्ये आहे आणि त्या सगळ्यांमध्ये मला पाहायचा प्रयत्न कर. त्यामुळे आपोआपच माझ्यातला अपपर भाव नष्ट झाला. हा कोणी उच्च आहे मी कोणी खळा आहे असं माझ्यात कधी राहिलंच नाही. उद्या प्राईम मिनिस्टरशी बोलायचं झालं तरी मी इक्वल लेव्हलनी बोलीन, कारण माझ्यात हा अपपर भाव नाही आहे. मला मी कोणी खालचा आहे ते कोणी वरचे आहेत हा भाव माझ्यात राहणार नाही, कारण ते मला पूर्ण शिकवलं आहे. आणि मग मी काही त्यांना विचारायचा प्रश्नच नव्हता. मला लक्षात आलं की हे पोकळ वासा आहे. मी काही विचारलं नाही, परत आलो. त्या ठिकाणी दत्त जयंती केली. तिथून मी धुळ्याला आलो. धुळ्याला आमच्या महाराजांचं एक पीठ आहे, तिथे पद्मनाभ स्वामींची एक समाधी आहे. या समाधी त्यांच्या इथे पट्टशिष्य योग मार्गातले होते. त्या समाधीत तिथले जे दीक्षा देणारे होते त्यावेळी श्रीरामबुवा रुद्र नावाचे त्यांचे पारंपरिक दीक्षा देणारे त्या ठिकाणी होते. त्यांची भेट घेतली, पण मला असं काही विशेष वाटलं नाही त्यांच्याचं. हे असं असतं, इथे असावं लागतं माणूस समजण्यासाठी. समोर माझ्या कल्पनेप्रमाणे तो माणूस समजत असतो, कारण आपल्या कल्पना तोटक्या असतात, थिट्या असतात, हे आपल्याला लक्षात नाही येत. तिथून मी आळंदीला आलो. आळंदीला त्यावेळी महाराजांचा उत्सव चालू होणार होता. 8 दिवस मी राहिलो आळंदीला. तिथे मला एक वारकरी भेटला आणि हा वारकरी मला म्हणे, उद्या तुम्ही या म्हणे सकाळी. तुम्ही कशासाठी फिरून याल? म्हटलं असं असं मला गुरुच्या शोधार्थ फिरतोय, उद्या सकाळी या म्हणे तुम्ही. खाली गेलो तेव्हा समोरच्या ओसरीमध्ये तो बसलेला होता. बसा म्हणे इथे खाली. बसलो. मरता क्या नाही करता अशी स्थिती असते. जो कोणी जे काही सांगेल ते सगळं करायचं. त्यांनी माझ्या हातात ज्ञानेश्वरी दिली, वाचा म्हणे. मी वाचायला सुरुवात केली. मग माझ्या लक्षात आलं की हे असं करण्यापेक्षा मी त्याला म्हटलं की तुम्ही थोडा एखादा अध्याय, एखाद्या 2-4 ओळी मला वाचून दाखवा. मी ती ज्ञानेश्वरी परत केली. त्यांना कुठे वाचता येत होतं. लक्षात आलं की हा निरक्षर आहे, पण ज्ञानेश्वरी घेऊन फिरतो आहे. आणि त्यांनी एवढंच सांगितलं, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, एवढी ज्ञानेश्वरी आहे. प्रत्येक याच्यावर तो बोट ठेवत असे, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली अशी वाचली त्यांनी ती. म्हटलं हे काय करता तुम्ही? अहो या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर माऊलीशिवाय तिसरं काही आहे का सांगा बरं. तेव्हा कुठे जरा टाळक्यात प्रकाश पडला की ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांशिवाय काहीही नाही. ज्ञान, तो ज्ञानाचा ईश्वर आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी एक बाळ दिली. काय काय मला हे काय करायचं कसं करायचं एवढं सांगितलं, हे करा म्हणे. ठीक आहे. परत आलो. दुसऱ्या दिवशी अजून एक आश्चर्य घडलं की धुळ्याहून श्रीरामबुवा रुद्र, धुळ्याच्या ज्या पीठाचे जे प्रमुख होते मठपती, ते आळंदीला आले. खरं म्हणजे त्यांचं नुकतंच ऑपरेशन झालेलं होतं आणि हे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना पायाचं बूट काढल्यामुळे चाललं किंवा सगळ्या दृष्टीने ते अधू झाले. परंतु तरीही ते आले आणि त्यांनी मला बोलवून घेतलं. म्हटलं काय झालं? या ठिकाणी महाराजांनी तुम्हाला दीक्षा द्यायला सांगितलं. मी केवळ तेवढ्यासाठी इथे आलो आहे. महाराजांची आज्ञा आहे. मला काय वाटलं असेल, गेले 25 वर्ष मी या क्षेत्रात धडपड करतोय आणि 25 वर्षानंतर हे फळ दिसत आहे. मी मागितलेली नाही आहे, तरी समोरचा माणूस म्हणतो की तुम्हाला महाराजांनी दीक्षा द्यायला सांगितली आहे आणि या ठिकाणी ती द्यायची आहे. ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. रडायला लागलो मी. 50 वर्षाचं माझं वय. 25 वर्ष कशी घालवली मला माहिती. आणि अशावेळी हे किती तितिक्षा किती करावी लागते हे यासाठी सांगता येतं. तर माझं वय आणि हे सांगण्याची गरज नाही, तितिक्षा करावी लागते. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी त्या ठिकाणी मठामध्ये मला दत्त संप्रदायाची दीक्षा दिली. त्या दीक्षेचं वर्णन मला खरोखरच माझं कुठेतरी प्रचंड पूर्वेची पुण्याई असली पाहिजे तेव्हाच ते झालं. कारण त्यांनी जसं तो महा उच्चार केला तसा आता शरीरामध्ये असा शांततेचा लोळ जसा जावा तसं शरीर झालं. असं एकदम त्याचं वर्णन मला नाही शब्दात करता येत. परंतु मी पार एकदम
बदललं, आतलं शरीर रेणू माझा बदलला असला पाहिजे. कारण त्या प्रचंड शांततेचा अनुभव मी त्या ठिकाणी घेतला. आणि हे घेतल्यानंतर दीक्षा काय आहे ह्याचा अर्थ मला समजला. फक्त त्यांनी एक सांगितलं की मी काय तुमचा गुरु नाही आहे, तुम्हाला जरी मी दीक्षा दिली असली तरी तुमचे गुरु महाराज आहेत, मी काही तुमचा गुरु नाही आहे. ते या क्षणी तुमची अवस्था तशी तितकी शुद्ध नसल्यामुळे ते येऊन देऊ शकत नाहीत, म्हणून त्यांनी मला पाठवलं. यापुढे मला पुन्हा भेटण्याची गरज नाही. इतकं स्पष्ट सांगणारा माणूस मला पहिल्यांदाच भेटला होता. त्यानंतर माझी उपासना सुरू झाली. मी परत नागपूरला गेलो. माझ्या आयुष्याचं कल्याण झालं असं मला वाटलं आणि मी घरातल्या लोकांना सांगितलं आणि माझी उपासना सुरू केली. आणि मग 13 लाखाचा त्या दीक्षा मंत्राचा जप करायचं चातुर्मासात ठरवलं. त्याप्रमाणे 13 लाख सकाळी 6 ते रात्री 9 मध्ये फक्त 2 वेळच्या जेवणाची प्रचंड मेहनत केली आम्ही त्यावेळी. आणि ही कुठेतरी फळाला आली. कारण मला त्यांचा निरोप आला की जप थांबवा, कमी करा, इथे मला त्रास होत आहे. गुरुचं कसं काम चालतं पहा. जप मी इथे करतोय आणि त्रास तिथे त्यांना होत आहे. आणि ते काय त्याला आता शब्द नाही मला सांगतायत. ते काय प्रेशर म्हणा, ते काय म्हणा, त्याची जबाबदारी म्हणा, ती त्यांच्यावर आहे ना. शेवटी गुरु असा असला पाहिजे की शिष्याचे सगळे जे काही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, त्याला होणाऱ्या त्रासाची जबाबदारी घेतली पाहिजे त्यांनी, त्यातून त्याला बाहेर काढण्याची करामतही त्यांनी करून दाखवली पाहिजे. त्यांनी निरोप पाठवला की जप कमी करा. त्यानंतर चातुर्मासात पण माझा तो सावकाश का होईना पूर्ण 13 लाखाचा जप झाला. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की आता गरुडेश्वर, नारेश्वर या ठिकाणी मोठ्या महाराजांचे ही सगळी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी जायचं. मी मोटरसायकलनी गेलो, नर्मदा क्रॉस केली, नारेश्वरला काही दिवस राहिलो. पहिले गरुडेश्वरला राहिलो आणि गरुडेश्वरला मोठ्या महाराजांचा सगळ्या साहित्याचा अभ्यास मी त्यावेळी केला. मोठे महाराज म्हणजे टेंबे स्वामी, त्यांच्या इतका कडक असा संदेशी या काळात झालेला नाही. इतका तो प्रचंड मोठा माणूस. जरी ते तुम्हाला कडक वर दिसत असले तरी प्रचंड आतून माया असणारा तो माणूस होता. सर्वसामान्य सर्व जनांना त्यांनी एकत्र केला. तिथे लहान मोठा असा कुठलाही भेदभाव केला नाही. तो या जातीचा, तो त्या जातीचा असाही कुठला भेदभाव केला नाही. फार मोठा माणूस. त्यांचं पूर्ण सगळे खंड मी त्यावेळी वाचून काढले. केवढा एक आदर्श, अत्यंत आदर्श असं त्यांचं चरित्र आहे. तिथे मला एक मोदी म्हणून गृहस्थ भेटायला आले. ते नारेश्वरचे होते. ह्या मोदींचे वडील रंगाधूतांचे कॉलेजचे मित्र होते आणि मोदींची रंगाधूतांची सगळी काळजी त्या मोदींच्या वडिलांनी घेतलेली होती. त्यांचं स्वतःचं तिथे घर बांधलं होतं त्यांनी. त्या मोदींचा पुतळा आहे त्या ठिकाणी. त्यांनी एक माझं जे काही सगळं आयुष्य बघितलं. मला म्हणे चला. मग मोटरसायकलनी त्यांना मागे घातला आणि आम्ही नारेश्वरला गेलो. नारेश्वरला का गेलो हे नंतर तुम्हाला आता या बोलण्याच्या ओघात समजणार आहे. तर त्या ग्रस्तांच्या घरीच राहिलो. त्यांना अत्यंत आनंद झाला की एक चांगला साधक आपल्याकडे आलेला आहे, त्याची सगळी छान सोय केली पाहिजे. तो अत्यंत प्रतिष्ठित ग्रस्त त्यावेळेचे त्या ठिकाणी ते होते. आणि मग मी तिथे एकदा एक गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलं. जसं इकडे केलं गरुडेश्वरला, तसं आता नारेश्वरला. आणि काय भाग्याचा योग कसे असतात बघा. या ठिकाणी एक पांडे नावाचे तिथले गृहस्थ तिथल्या दवाखान्यात ते काम करत असतात डिस्पेन्सरीमध्ये. ते माझ्याकडे आले आणि मला ते म्हणे की एका गृहस्थाने तुम्हाला बोलवलेलं आहे. मला काही समजेना की इथे मला हे करणारे कोण. त्यांनी सांगितलं की अवधूत बाल नावाचे शिष्य आहेत, ते रंगावधूतांचे परमशिष्य आहेत, 92 वर्षाचे आहेत आणि तुम्हाला भेटायला त्यांनी बोलवलेलं आहे. आता मला काही समजेना की मला भेटायला बोलवल्याचं काय कारण, मी कोण आणि मी त्यांना माहिती कसा. परंतु शेवटी मोटरसायकलवर त्या पांड्यांना बसवलं आणि आम्ही दोघे जण त्या अवधूत बालांकडे गेलो. अवधूत बाल हे कलकत्त्याचे ग्रहस्थ संन्यासी, रंगावधूतांचे शिष्य. त्यांनी मला बघितल्यावर बाकी जे काही सगळी मंडळी होती त्या म्हणे जा तुम्ही मला यांच्याशी बोलायचं आहे. मलाही काय समजेना हे काय चालू आहे.
मग त्यांनी मला सांगितलं की महाराजांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय, तुमच्या मनात अनेक शंका आहेत, त्या सर्वांचं निरसन मला करायचं आहे. आणि मग त्यांनी दत्त संप्रदाय काय आहे हे मला 1 तास समजावून सांगितलं. आणि तुमच्या मनात काही शंका आहेत, तुमच्या मनात द्वैत आहे, ते द्वैत मला घालवायचं आहे. खरोखरच माझ्या मनात द्वैत होतं, कारण मी दीक्षा घेतली होती श्रीरामबा रुद्रांकडून, आणि माझ्या वाटत की मग रुद्र माझे गुरु. पण ते तर म्हणाले की मी तुमचा गुरु नाही आहे, तुमचे गुरु महाराज. महाराज का रुद्र, महाराज का रुद्र, असे एक द्वैत 2 वर्ष माझ्या मनात ते चालू होतं. ते म्हणे तुम्हाला त्या शंकेचं निरसन करण्यासाठी माझ्याकडे पाठवलं. आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला दीक्षा देताना काय सांगितलं आहे, किंवा ते तुमचे गुरु, मग गुरूंची आज्ञा पाळणार नाही का म्हणे तुम्ही, तुमचे ते गुरु संपलं. इतकं सोपं उत्तर होतं त्याचं, पण हे मला सुचलं नव्हतं. त्याप्रमाणे मग त्यांनी पूर्ण दत्त संप्रदाय काय हे सगळं समजावून सांगितलं, त्यांनी मला उपदेश केला. आणि मग तिथून माझी नारेश्वरची सगळी सफलता झाल्यानंतर मी पुन्हा माझा जवळ तिथे मुलगा राहत होता जवळ, त्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी बऱ्हाणपूरला त्यावेळी माझा मुलगा होता, धाकटा मुलगा. तर त्या ठिकाणी आणखीन एक भावानंद सरस्वती नावाच्या एका संन्यासाची माझी गाठ पडली. हा 18 वर्षाचा पोरगा भावानंद सरस्वती, एका टेकडीवर तो राहत असे. कोणाकडून तरी मला माहिती समजली आणि मी त्यांना भेटायला गेलो. त्यांची माझी भेट झाली. दिवसभर मी तिथे होतो. समाधी काय असते हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने मला दाखवलं. तिन्ही बंध कसे लावायचे, मूलबंध, जालंधर बंध आणि हा इथला, हे सगळे तिन्ही बंध कसे लावायचे हे प्रत्यक्ष दाखवलं. आतापर्यंत हे बंध मी माझ्या इतर ह्याच्यात करत असे, किंवा योगाभ्यासी मंडळात हे बंध मी अनेक लोकांचे बघितले आहेत. पण ह्या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. आणि जो बंध लावल्याबरोबर पोट पाठ एकत्र झालं, असा मोठा खड्डा त्या ठिकाणी पोटा. आणि हा लावून त्याने श्वास बंद झाला. त्यांची समाधी लागली. समाधीचं प्रत्यक्ष समोर त्यावेळी माझ्याकडे काही नव्हतं, नाही तुम्ही चित्रण केलं असतं तर तुम्हा लोकांना एक फार मोठी उपलब्धी झाली असते. हे सगळं मला प्रत्यक्ष बघायला मिळालं. भाग्यवान. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला काही अडचण कधी काही आली तर त्याने एक कागद दिला होता मला. ह्या कागदातला हा मंत्र म्हणाल, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मी येईन तुमची अडचण सोडवायला. आपलं शास्त्र किती काय प्रगत असलं पाहिजे पहा. तो माणूस तिथला बऱ्हाणपूर जवळचा, तो मला म्हणते तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मी प्रत्यक्ष येईन. ही त्याची ताकद होती. म्हणजे त्याचे गुरु किती थोर असले पाहिजे. जो आपल्या 18 वर्षाच्या शिष्याला एवढी कॉन्फिडन्स देऊ शकतो, त्याचे गुरु किती असले पाहिजे थोर. परंतु ते सगळं झालं, त्यांची भेट झाली. माझ्याकडूनही काय जे काय होतं मला त्यांना देण्यासारखं होतं. काही गोष्टी आहेत त्या आम्ही देवाणघेवाण केली. आणि मग त्यानंतर मी परत आलो. या दरम्यान एकदा खूप मोठी गोष्ट घडली. 2-3 वर्ष माझ्या उपासनेला होऊन गेली होती. आणि एके दिवशी पहाटे, जानेवारीचा 13 तारीख होती, पहाटे माझ्या स्वप्नात स्वतः नरसिंह सरस्वती आले आणि त्यांनी मला गायत्री मंत्राची दीक्षा दिली. मला काही समजेना, माझी दीक्षा ऑलरेडी झालेली आहे, तर ही दीक्षा पुन्हा कशासाठी, म्हणजे समजेल तुला. त्यांनी गायत्री मंत्राची दीक्षा दिली. पुढे काय झालं मला समजलं नाही. ते केव्हा गेले तिथून मला समजलं नाही. परंतु मी दगडासारखा, लाकडासारखा पडून राहिलो. सकाळी लवकर उठलं नाही. पत्नी उठवायला आली. काय झालं तर मला बोलता येत नव्हतं. शरीर लाकडासारखं कडक ताठ होऊन पडलेलं होतं. योगशास्त्राच्या वेळी काही वेळा मी तिला काही सूचना देऊन ठेवल्या होत्या की कुठल्या वेळी काय करावं, काय झालं तर काय करावं. त्याप्रमाणे तिने मला ते उपाय केले आणि मी जागृत अवस्थेत आलो आणि काय घडलं ते तिला सांगितलं. आणि त्यावेळी मी हा निर्णय घेतला की आणि एक तासाभरामध्ये धुळ्याहून फोन आला की श्रीरामबा रुद्र गेले आहेत. ही इज नो मोर.
ताबडतोब आम्ही, मला लक्षात आलं नक्की घटना कुठली घडली आहे. कारण श्रीरामबुवा रुद्रांच्या मुलाचा दीक्षा झालेली नव्हती, त्यामुळे ते पीठ रिकामं झालं होतं. गुरुपीठ कधी रिकामं होत नाही. किंग कॅनॉट डाय तसं गुरु कॅनॉट डाय. गडबडीने आम्ही धुळ्याला गेलो, त्यांचे सगळे हे आवडले, सगळे कार्यक्रम तिथले झाले आणि मग वाईट झाला. त्या तिथे करणार कोण आहे तिथे आता. परंतु हा प्रश्न कधी आला नाही. मी घरी परत आलो आणि घरी परत आल्यानंतर मी संकल्प सोडला की दीक्षा झालेली आहे आपल्याला गायत्री मंत्राची, तर 24 वर्ष अखंड गायत्रीचं पुरस्चरण चालू राहील. आणि पहिलं पुरस्चरण मी स्वतः चालू केलं. गायत्रीचं पुरस्चरण आहे 24 लाख गायत्री असतो आणि मग त्याच्यानंतर त्याचं हवन मार्जन तर्पण सगळं काही असतं. साधारणपणे तो 27-28 लाख त्याचा जप होतो. हा जप करता करता अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. एकदा एके दिवशी तर मी महाराजांबरोबर हिमालयात फिरलो आहे, त्यांच्या गुहेत गेलो आहे. ते आहेत अस्तित्वात याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे. शरीर जरी इथे सोडलं असलं, आळंदीला समाधी जरी असली तरी ती समाधीला काही तसं आहे नाही. ते आहेत कारण ते दत्तावतारी आहेत. दत्त कधी जात नाही. दत्त वेगवेगळे देह धारण करतो. तसे माझे गुरु हे दत्त आहेत आणि त्यांनी हा देह इथे सोडून ते तिकडे गेलेले आहेत. माझी भेट झाली आहे त्यानंतर आणखीन अनेक वेळा त्यांची तशी भेट झाली आहे. या काळात जे काही पुरस्चरणामध्ये 3-3.25 वर्ष मला लागली. शेवटी 4 महिने मी हवन केलं. नागपूरचे बापट गुरुजी म्हणून होते, त्यांच्याकडून हवन काय करायचं कसं करायचं सगळं मी शिकलो. हवन 4 महिने झालं. मला वाटायचं की मी एकटा हवन करतोय, कसं काय आता एकटे. आणि एक दिवस मला असं दिसलं की मी हवन करता करता समोर महाराज येऊन ते स्वतःही माझ्याबरोबर हवन करताना बसले. मला अक्षरशः असं मी कोलमडून गेलो की काय चालू आहे. माझं सगळं उच्चारण बंद झालं. पत्नी तिथे पूजा करत होती, तिला काय समजेना हे काय चालू आहे. माझं हवन बंद आहे, पण हविष्यानं जे काय होतं ते सगळं चालू आहे. यज्ञ चालू आहे, तो भडकतोय, त्याच्यामध्ये आहुती चालू आहेत. परंतु या व्याख्येप्रमाणे तिला ते दिसत नव्हते, पण मला दिसत होते. महाराजांनी मला कधी एकटं ठेवलेलं नाही. अनेक वेळा ते बोलत असत माझ्याशी, कुठे तू जाणार आहेस, काय होणार आहे, तिथे अमुक हे होईल ते होईल असं बोलायचं ते. ज्यावेळी मी कारंजाला गेलो होतो त्यावेळी महाराजांचा ओंकार मी अनेक वेळा ऐकलेला आहे. कारंजा मी कसं बघितलं तर कारंजाच्या त्या काळातल्या 600-700 वर्षापूर्वीचा त्यांचा जो वाडा आहे, आज ते घोड्यांच्या ताब्यात आहे. तो वाडा मी पूर्ण खालपासून वरपर्यंत बघितला आहे. तिथे एक तळा आहे, त्या तळाशेजारी एक शिवमंदिर आहे. मी तिथे जात असे, करंज तलाव. आणि त्या साधूंचं एक मंदिर आहे. त्या काळातले त्यांच्या काळातलं जे काही ते होतं त्या सगळ्या वेशींना मी 4ही वेशी आहेत. ह्या सगळ्या वेशींना मी हे केलं. एक दिल्लीकडे जाणारी आहे, एक इकडे नाशिककडे जाणारी आहे. अशा वेगवेगळ्या दिशेच्या वेगवेगळ्या वेशी त्या मी बघितल्या. आणि मला असं मी त्या काळात गेलो आणि त्या काळात गेल्यामुळे त्या काळातला जो महाराज कधी बोलत नसत सुरुवातीला म्हणजे होस्तोपर्यंत केवळ ओंकार बोलत असत, तो ओंकार ऐकण्याचं भाग्य मला मिळालं. कसं गुरुची कृपा काय असते हे सांगणं खरंच कठीण आहे. हो, गुरु आहे. तुम्ही त्याला आळवा, आजपासून तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हा, तो तुम्हाला दिसेल, त्याचा अनुभव येईल. तुम्हाला विवेक वैराग्य आल्याशिवाय तो दिसणार नाही, पण त्याचा अनुभव तुम्हाला येईल. तर अशा प्रकारे जेव्हा मी त्या धुळ्याला त्यांच्या अस्थी शिरवल्या, पुन्हा थोडंसं आपण भरकटलो, पुन्हा मूळ याच्यावर येतो. त्या ठिकाणी मला महाराजांनी सांगितलं नंतर की बा तू 4 महिने या ठिकाणी जाऊन राहा. त्या ठिकाणी एक छोटीशी जागा होते, त्याला आता ध्यान मंदिर म्हणतो. आधी 4x8 किंवा 7 अशी ती जागा आहे.
तर मला सांगितलं की तू त्या ठिकाणी 4 महिने राहायचं आहे, ते संगमरवरी बांधून घे, त्याचा सगळा खर्च कर. त्याप्रमाणे मी तिथे सगळी ती बांधून घेतली. मुलांना फोन केला, मोठ्या मुलाला, त्यांच्या अशी काय आहे का जागा, मी इतक्या वर्षात कधी ती बघितली नव्हती. पण त्यांनी सांगितलं हो अशी आहे. म्हटलं असं असं मला हे झालेलं आहे, मी तिथे 4 महिने येणार आहे राहायला आणि तुम्ही ती जागा बांधून घ्या, त्या जागेत मी राहणार आहे. त्याप्रमाणे आषाढी एकादशी चातुर्मास सुरुवाच्या वेळी मी तिथे गेलो. 4 महिने मी धुळ्याला राहिलो. या 4 महिन्यात माझा हा चालूच होता गायत्रीचं पुरस्चरणाचं सगळं. त्यावेळी एकनाथी भागवताचा अभ्यास त्या ठिकाणी मला करता आला. खूप सुंदर भागवत आहे. ज्यांनी भागवत वाचलं आणि ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही, ज्याला परमेश्वराचं प्रेम उत्पन्न झालं नाही, असा माणूस मिळणारच नाही. भागवत वाचा. भागवत तुम्हाला सगळं शिकवतो. धर्म काय आहे शिकवतो, प्रेम काय आहे शिकवतो, भक्ती काय आहे हे भागवत शिकवत असतो. तर अशा प्रकारे त्या भागवताचा अभ्यास त्या ठिकाणी झाला. चातुर्मास जसा संपत आला, गुरुद्वादशी आली. गुरुद्वादशीच्या 2-3 दिवस आधी मला सूचना महाराजांनी दिली की या ठिकाणी तुला 5 लोकांना दीक्षा द्यायची आहे. आता मी कुठल्या अधिकाराने देणार आणि माझा अधिकार लोकांनी का मानावा? परंतु त्या 5 लोकांना सांगणं तर मला भाग होतं. त्या 5 लोकांना मी सांगितलं की असं असं आहे बुवा, या दिवशी तुमची दीक्षा होणार आणि तुम्ही या, सकाळी या आणि समाधीला अभिषेक सुरू करा. मला तिथे असताना रोज समाधीला 108 प्रदक्षिणा घालण्याची सवय होती. गायत्री म्हणत मी 108 प्रदक्षिणा त्या समाधीला घालत असे. तशा त्याही दिवशी सुरू केल्या. आदल्या दिवशी मला वाटलं की इथून पळून जावं, कुठल्या अधिकाराने मी देऊ आणि लोकांनी का मानायचा, काय होईल उद्या, कसं होईल. परंतु जाऊ शकत नव्हतो. शेवटी प्रदक्षिणा चालू झाल्या आणि घालता घालता माझा मी राहिलो नाही, एवढंच सांगू शकतो. ते एक चैतन्य होतं, माझं शरीर नव्हतंच त्या ठिकाणी. ते एक चैतन्य प्रदक्षिणा घालत होतं. आणि ह्या चैतन्य, तो चैतन्यरूपी जो काही देह असेल काय असेल, तो तसा 108 प्रदक्षिणा झाल्यानंतर मी त्या समाधीच्या दर्शनाला आलो. वर चढलो, 4 पायऱ्या आहेत. समाधीला नमस्कार केला आणि तिथले जे कोणी होते त्यावेळी त्यांनी समाधीची शाल काढून मला पांघरली, समाधीचा हार काढून माझ्या गळ्यात घातला आणि आता तुम्ही दीक्षा द्या अशी मला आज्ञा केली. हे असं काही घडलं, पण मी भानावर नव्हतो. मी अरविंद आठले नव्हतोच त्यावेळी. हा विलक्षण अनुभव जो काही मला आला त्याचं वर्णन आणि त्या ज्या भावामध्ये जे काही तो चैतन्याचा अनुभव जो काही आहे तो मला शब्दात नाही वर्णन करता येणार. परंतु ते प्रचंड असं चैतन्य त्या ठिकाणी होतं. आणि ते चैतन्याने त्या ध्यानोर मंदिरामध्ये मी गेलो आणि ह्या 5 जणाला एकेकाला बोलवून, त्याच्या आधी माझे गुरुबंधू होते देशपांडे, अनंतराव देशपांडे, त्याला म्हटलं की महाराजांची काही आज्ञा आहे ती लिहून घ्या. आणि मग त्या ठिकाणी दीक्षा कशी घ्यावी, काय द्यावी, कुणाला द्यावी, कुणी घ्यावी आणि त्यानंतर काय वर्तन असावं, ह्या सगळ्याची शब्दबद्धता आली त्या ठिकाणी. दीक्षापत्र त्याला आपण म्हणून जे काय म्हणू, तर ते सगळं त्या ठिकाणी झालं. ते लिहून घेतलं त्या माझ्या गुरुबंधांनी आणि त्यानंतर ह्या 5 लोकांची दीक्षा झाली. त्यांची दीक्षा थोडी वेगळ्या प्रकारे झाली. नॉर्मल दीक्षा होते तशी यांची झाली नाही, कारण पद्मनाभ स्वामी योगी होते. तेव्हा योग आणि भक्ती अशा मधल्या मार्गाने ती दीक्षा झाली. कशी काय झाली हे मी सांगणं बरोबर नाही, पण ती झाली. तो संपूर्ण दिवस त्या चैतन्यात मी राहिलो आणि त्यानंतर मी नागपूरला परत आलो. भगवताचा अभ्यास केलेलाच होता आणि त्यानुसार मला सांगण्यात आलं की आता दत्त उपासना सोडून दे आणि विष्णूची उपासना कर. त्याप्रमाणे एक विष्णूची मूर्ती नाशिकवरून
नाशिकला गेलो तेव्हा मिळाली. छान अतिशय सुंदर मूर्ती आहे माझ्याकडे. ती मिळाली. त्याची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा मी नागपूरला केली आणि मग त्या मूर्तीची आराधना मी सुरू केली. म्हणजे गणपती, दत्त आणि आता विष्णू अशी माझी उपासनाही बदलत गेली आहे. हे झाल्यानंतर विष्णूची उपासना, त्याच्याकडे पाहिलं की असे गळागळा पाणी यायचे. काय प्रेम असतं मूर्तीतही, किती प्रेम असतं. हा अनुभव दुसऱ्यांदा एकदा मी पुन्हा धुळ्याला घेतला. धुळ्याला दत्तमूर्ती होती, ती भंग पावली होती. त्याची प्राणप्रतिष्ठा, पुन्हा नवीन मूर्ती तिथे बसवली आणि त्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तर पहिल्या मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीत जेव्हा तो प्राण ओसला गेला तेव्हा ती मूर्ती अक्षरशः खदाखदा हसताना मी बघितली आहे. कारण त्या दुःखातून ती मुक्त झाली. मूर्ती असली तरी तिला दुःख होतं, कारण हात भंग पावलेला होता. मूर्तीत केवढं प्रचंड सामर्थ्य असतं हे मी अनुभवलेलं आहे. मूर्ती पूजा ही किती आवश्यक आहे सुरुवातीला. त्याचं भगवंताचं प्रेम उत्पन्न होण्यासाठी मूर्तीपूजा किती आवश्यक आहे हे मी अनुभवलेलं आहे. आणि अशा प्रकारे 24 वर्ष त्यानंतर अखंड गायत्रीचं जे काही सगळं हे झालं, अनेक लोकांनी त्यात भाग घेतला. 11 लोकांनी हे गायत्री पुरस्कार केलं 3-3 वर्ष 4 वर्ष यापर्यंत. आणि त्यावेळी प्रचंड नियम पाळावे लागतात. बाहेरचं अन्न बंद आहे. अनेक त्यातले नियम आहेत गायत्री पुरस्काराचे. ते सगळे नियम पाळायचे. त्याचं हवन, मार्जन, तर्पण सगळं करून ब्राह्मण भोजन 240 ब्राह्मणांना नंतर भोजन द्यायचं असतं. हे सगळं 11 पुरस्कारणं 24 वर्षात झाली. आणि त्या सगळ्यांची सांगता आळंदीला महाराजांच्या मठामध्ये 2 वर्षापूर्वी झाली. इथे सगळे जे काही हयात मंडळी होती ती सगळी त्यावेळी त्या पुरस्कारांची आली त्या ठिकाणी. आणि एक फार प्रचंड अतिशय सुंदर असा महापुरस्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला हवनात. मला आनंद आहे की या सगळ्या गोष्टी माझ्याकडून त्यांनी करून घेतल्या. आणि त्यानंतर दुसरा एक पुन्हा त्याच्या आधी एक फार हृदय असा प्रसंग काढला. कारण श्रीरामबुवांची जरी मी हे घेतली असली तरी त्या रामाच्या पादुका होत्या. त्या पादुका मला परत करायच्या त्याची मला जाणीव होती. आणि 1-2 वर्षे गेल्यानंतर आज जे गादीवर आहेत दीपक बुवा रुद्र, ह्यांना मी ते सगळं पुन्हा परत केलं. त्याला सांगितलं की मी तुमच्या आज्ञेत राहील. समाधीसमोर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं ज्यांना मी दीक्षा दिली. आणि सांगितलं की तुम्ही आहात आता. इथून पुढे काय करायचं झालं तर मी तुमच्या आज्ञेत राहील. तुम्ही या पीठाचे प्रमुख आहात. आणि त्यानंतर सर्व अधिकार त्यानंतर त्याला दिले. आणि इथून पुढे दीक्षा मी द्यायचं बंद केलं. असे एक रोमहर्षक असे कार्यक्रम अनुभव माझ्या वाट्याला आले. आणि त्यानंतर गेले 5-6 वर्षात मी हा प्रयत्न सुरू केला की गुरुतत्व काय आहे हे लोकांना समजलं पाहिजे. शुद्ध प्रकारचं अध्यात्म काय आहे हे लोकांना समजलं पाहिजे. कुठल्याही गैरसमजुतीत कोणी असू नये. आणि वेगवेगळ्या प्रकारचे माझे आलेले अनुभव मी या यूट्यूबवर प्रसारित केले. आपणही ते बघावे. पुष्कळ तुम्हाला त्याच्यामध्ये आणि वेगवेगळे विषय घेतले. त्याच्यामध्ये खरं म्हणजे वेगवेगळ्या संतांची चरित्र घेतली. की संतांची चरित्र का घेतली तर या संतांनी हे मिळवण्यासाठी किती प्रचंड काबाड कष्ट केलेले आहेत. म्हणून डोक्यावर हात ठेवून त्यांना काही मिळत नाही. स्वतः झिजावं लागतं. अनेक संतांची चरित्र मी या ठिकाणी घेतली. वेगवेगळ्या मंदिरांचे वेगवेगळी अनुभव वेगवेगळे त्या यांचे हे घेतले. इंटरव्ह्यू मुलाखत ज्याला आपण म्हणू त्यांचं सगळं. मग ते नवनाथ असोत का अजून कोणी असोत वेगवेगळ्या. आता फार सुंदर समृद्ध असं ते चॅनल आहे. एवढं मला त्यात करता आलं ते सगळं मी त्यात केलं. नंतर पंढरपूर आणि वारकरी संप्रदाय याची पूर्ण अतिशय सुंदर अशी माहिती आमचे मरा देशपांडे आहेत नागपूरचे. प्रचंड विद्वान माणूस आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केला असे ते. त्याच्याविषयी मी पुष्कळ काम केलं. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, गुरुचरित्रातली रहस्य, संस्कृत काव्य आणि नाटककार, स्वामी समर्थ, शंकर महाराज, नवनाथ संप्रदाय, देवी भागवत, स्तोत्र आणि मंत्रशास्त्र असे अनेक विषय त्यातल्या तज्ज्ञ माणसांना बोलवून मी
त्याची सगळ्यांची व्याख्यानं त्या ठिकाणी घेतलेली आहे. काम चालू आहे. या सगळ्यांचं उद्दिष्ट काय की गुरु ही संकल्पना काय आहे ही समजावं. त्याच्यामध्ये ध्यान, धारणा, प्राणायाम इतर सगळ्यांची माहिती आपण द्यावी. सर्व प्रकारची माहिती एका ठिकाणी त्या ठिकाणी मिळेल अशी सोय करावी. हे कार्य चालू आहे पुढे. माझ्या आयुष्यात मी 79 वर्ष आहे वय माझं, परंतु मी हे कार्य करतो आहोत, जोमाने करतो आहोत. आपल्या सगळ्यांचं प्रेम या ठिकाणी मला मिळेल अशी मला खात्री आहे. तर या ठिकाणी मी तुमचा निरोप घेतो. काही चूकभूल झाली असली तर माफ करा. तुमचा निरोप घेतो. नमस्कार. आपण आमच्या हृदयात आहात. अजून काय बोलू? माझ्याजवळ शब्द नाही आहेत व्यक्त व्हायला. आम्ही सगळेजण आपल्याला ऐकत होतो. या हृदयापासून त्या हृदयापर्यंत असा संवाद होता. मी तर आपल्याला विनंती करीन, हा तर एक भाग एक झालेला आहे. पुढे अजून भेटूया, कारण आपलं मार्गदर्शन आम्हाला सतत हवं आहे, अशी अत्यंत नम्रपणे प्रार्थना करते. आणि दादा, किती अद्भुत प्रवास आहे हो आपला. डोळ्यातनं पाणी झरतं ऐकताना सुद्धा. अ, मी माझं सांगताना येत आहे. नाही. माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. हां. मी दीपालीला विनंती करते, की खरं तर आम्ही आभार न मानता आपल्या ऋणात राहू इच्छितो, पण एक यायचंय दीपालीला. प्लीज व्यक्त हो. आदरणीय आई, अनघाताई, ऋताताई आणि उपस्थित सर्व जणांना माझा नमस्कार. आपलं परमभाग्य, खरं तर खूप मोठं तेजपूर्ण व्यक्तिमत्व अरविंद आठवले दादा आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि आपल्या आराधना ध्यानसाधना समूहावर ते आपल्याशी खास संवाद साधण्यासाठी आले. दादा, सद्गुरूचा शोध कशासाठी हे तुम्ही अगदी सहज आणि सोप्या शब्दांमध्ये मांडलात. मी कोण आहे याचा शोध घेणं म्हणजे अध्यात्म, आणि त्यासाठी आपल्याला साथ हवी ती सद्गुरूंची, हे आज आम्ही जाणलं. गुरु म्हणजे तत्व, गुरु म्हणजे चैतन्य, अनाग्रह म्हणजे वैराग्य, आयुष्यातील अनुभवातून आलेली नास्तिकता ते आळंदीचे स्वामी नरसिंह सरस्वती आपल्याला सद्गुरू म्हणून लाभल्यानंतरची आस्तिकता, परमानंद अवधूतांशी झालेली भेट, विवेक आणि वैराग्याचं महत्व, त्यानंतर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीत आपल्याला गवसलेला ज्ञानाचा ईश्वर, वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला लाभलेली दत्तगुरूंची दीक्षा, आपण केलेली उपासना आणि त्याचं केवळ वर्णन ऐकून आम्ही भारावून गेलो आहोत. गुरुकृपेविषयीची तुमची तळमळ खूप खूप प्रकर्षाने जाणवली दादा. सर्वतोपरी अनुभव संपन्न, साक्षात ब्रह्मचैतन्याचा साक्षात्कार, असेच शब्द मला सुचतायत आज तुमच्यासाठी. दादा, आम्ही नतमस्तक आहोत आपल्या समोर. तुम्हाला भगवंताचा झालेला साक्षात्कार आणि त्या अनुभवांची तुम्ही आमच्या समोर उधळलेली भगवंताची स्तुती सुमने, यासाठी आम्ही सदैव आपले ऋणी आहोत. आपण पुन्हा पुन्हा आमच्या समूहावर येऊन हा असाच संवादरूपी प्रसाद आम्हाला द्यावा अशी विनंती. धन्यवाद दादा. धन्यवाद. खूप छान बोललीस दीपाली. दादा, आम्ही पुन्हा आपली रजा मागतो आणि आपल्याला अगदी म्हणजे नम्रतेनं विनंती करतो. मला शब्द सुचत नाहीये, मी इतकी भारावून गेली आपलं ऐकून, की अगदी शून्यतेत जातो ना असं, अशी एक अवस्था आली आहे. तर कृपया समजून घ्यावं. आणि पुन्हा एकदा, पुन्हा पुन्हा मी म्हणेन, आपण आपले जो अनुभव आहे तो आम्हाला सांगावा, हीच एक विनंती. दंडवत प्रणाम. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. दादा, आम्ही संधी देणारी कोणी नाही. आम्ही एक सेवक आहोत.